नमस्ते. मी माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगते. मी घणसोलीला गेली होती. तर माझ्या बॅगच्या बॉटलच्या काळामध्ये मी फोन ठेवला होता आणि तिथून तो फोन चोरी झाला 9:30 वाजता. मी घणसोली पोलीस स्टेशनला गेली आणि तिथे म्हणाली की 9:30 वाजता म्हणजे 10:15पर्यंत मी घणसोली पोलीस स्टेशनला पोचली. 10:15 वाजलेले. मी आणि माझी फ्रेंड होती. तर त्यांना असं सांगितलं की असं असं झालं आहे, फोन चोरीला गेलेला आहे म्हणून. तर तिथे एंट्री केल्यानंतर जे 10:30 वाजता जे साहेब बसलेले ते मला म्हणाले, मॅडम 10 मिनटं थांबा, आता 10:30 नंतर ज्याची ड्युटी चालू होते ना तो कंप्लेंट घेईल. ठीक आहे, मी थांबली 10:30पर्यंत. 10:30 नंतर मग मी ते सर आले दुसरे, मग मी गेली कंप्लेंट करायला की म्हटलं असं असं झालं आहे. तर ते म्हणाले कुठे घडलं नक्की इन्सिडंट. तर ते बोलले की मी म्हटलं की घणसोली गावात गावठाणमध्ये घडलेलं आहे म्हणून. तर मला म्हणतायत की तुम्ही इथं नका कंप्लेंट करू, तुम्ही रबाळेला जा. तर रबाळेला जा असं म्हणाले. तर त्यांनी माझी तिथे काही कंप्लेंट घेतली नाही. ते पण असं शांतपणे नाही म्हणाले. बोलले, मॅडम तुम्हाला कळतं आहे का मी काय सांगतो आहे? तुम्हाला कळतं आहे का मी काय सांगते? ह्या शब्दात मला म्हणाले आणि म्हणाले तुम्ही रबाळ्याला जा. आता रात्रीची मी आणि माझी फ्रेंड 10:30 वाजता आम्ही रबाळ्याला कसं जाणार कंप्लेंट करायला? आणि फक्त मोबाईल चोरीची कंप्लेंट होती, ती घ्यायला काय हरकत होती यांना? सो मला असं वाटलं की हा इन्सिडंट शेअर करावा, की जिथे लेडीजला हेल्प हवी आहे तिथे त्यांनी केली नाही. सो मला खूप वाईट वाटलं की 10:30 वाजता एखादी लेडीज कंप्लेंट घेऊन येते आणि तुम्ही त्याला बोलताय की तुम्ही रबाळे स्टेशनला जा, इथे नाही कंप्लेंट घेतली जाणार. याला काही अर्थ नाही आहे ना.